नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल शशिकांत पवार, पुमा क्रॉप केअर कंपनीचे प्रतिनिधी. मोबाईल नंबर 94,049,70,562. आज मी 20 वर्षानंतर माझ्या स्वतःच्या शेतामध्ये हरभरा या पिकावर आलो होतो की पुमा क्रॉप केअर कंपनीचे माझ्या काकांनी सगळे औषधं वापरले होते की याचे ॲक्च्युअलमध्ये रिझल्ट कसे आहेत. आपण तर प्रत्येक शेतकऱ्याला सजेस्ट करतो, पण आपल्या शेतामध्ये कसे येतात हे पाहण्यासाठी मी आलो होतो. तर यांना स्टार्टिंगपासून यांनी टोटल पुमा क्रॉप केअर कंपनीचे औषधं वापरले होते. फुटव्यासाठी, फ्लावरिंगसाठी, त्याच्यानंतर घाटे भरण्यासाठी आणि त्याच्यानंतर आळी येऊ नये याच्यासाठी सगळे म्हणजे ट्रीटमेंट टोटल पुमा क्रॉप केअरची यांनी केलेली होती. तर मी 20 वर्षानंतर ह्या शेतात आलो होतो. तर आल्यानंतर जो आनंद आहे हा तर सगळ्यात वेगळा आहे, कारण की आपण शेतकऱ्याच्या इथे रिझल्ट बघतो, स्वतःच्या शेतात पाहिजे रिझल्ट सगळ्यात वेगळे आहेत. तर तुम्हाला मी सांगतो की रिझल्ट कसे आले होते. आता एक पाहू शकता, डोलीस आपण हे मारलं होतं. त्याच्यानंतर घाट्यांची संख्या पाहू शकता तुम्ही. एका फांदीला कसे घाटे लागलेले आहेत, एका झाडाच्याच घाट्यांची संख्या बघा. आणि मेन म्हणजे असं आहे की याला एकदा पण पाणी भरलेलं नाही आहे. आमचं टोटल कोरडवाहू क्षेत्र आहे. कोरडवाहू क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने घाट्यांची संख्या लागू शकते. तर बागायतीला तर विशेष वेगळा आहे. हे दुसरं तुम्ही पाहिलं तर एका झाडाचे फुटवे जे ब्रँचेस आहे, हे झाड बघा या पद्धतीने झाडाच्या ब्रँचेस आहेत. ब्रँचेस खूप चांगल्या पद्धतीने एका झाडाला असं धरा की 12 ते 13 ब्रँचेस निघालेले आहेत. आणि घाट्यांची संख्या बघाल तर एका फांदीला असं धरा की साधारण 7 ते 8 घाटे लागलेले आहे एका फांदीला. या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की त्या घाट्यांचं वजन पण खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि HF9 मारल्याच्या असल्या कारणाने एक पण आळी कुठे दिसत नाही आहे. आणि अजून तुम्ही पाहू शकता की जे आपण म्हटलं होतं डोलीसमुळे प्लॉट पूर्ण हिरवागार राहतो, तर अजून पण तुम्ही पाहू शकता की पूर्ण प्लॉट त्यांचा हिरवागार आहे. या पद्धतीने रिझल्ट आलेले आहेत. आणि हे जे आहेत हे माझे जे काका आहेत दीपक पवार सर, हे खूप मेहनतीने शेती करता. आणि हे पाहिल्यानंतर मला तर खूप आनंद झाला की पुमा क्रॉप केअरचे रिझल्ट माझ्या शेतामध्ये खूप चांगल्या पद्धतीने आले. त्याच्यामुळे खास व्हिडिओ बनवायचं कारण हे होतं की माझ्या स्वतःच्या शेतामध्ये कसे रिझल्ट आले हे सगळ्या शेतकरी मित्रांना आपल्याला दाखवायचं होतं. ठीक आहे, धन्यवाद.